नेहमी खेळ खेळताना आपला हुकूम हातात ठेवून खेळ खेळावा आणि असा मारावा हुकुमाने की त्याचा राजा आपल्या दुर्रीने हाणावा. काय आहे हा? जीवनाचा डाव आहे बाबानो, नीट लक्षात ठेवा. जीवनाचा डाव ज्याला नीट खेळता आला, हो तो जीवनामध्ये यशस्वी होतो. व्यवहार सांगितला. आता प्रारब्धानुसार सगळं घडतं, हे झालं. पण बापामध्ये नखापासून केसापर्यंत सॉफ्ट आहे. ते काय आहे? बाप म्हणजे नारळ आहे, कळलं का? वरून कडक, पण त्याचं एकही टाकाऊ नाही. म्हणून देवाला दिला जातो. म्हणून बापाला श्रीफळ म्हणावं. फक्त त्याला आपटून फोडू नका, एवढंच करा. असो, चला जरा पहिली फैर झडली म्हणजे मग तुम्ही मस्तपैकी असता, माहिती आहे मला. स्वस्त असलं म्हणजे मस्त असतं असं नव्हे, किंबहुना नसतंच अशी जगाची समजूत आहे. नाम स्वस्त का? कुणी घ्यावं. सोपं का? केव्हाही घ्यावं, कसंही घ्यावं. आणि म्हणून नामाला देवत्व प्राप्त झालं. म्हणून जय जय राम कृष्ण हरी. रकारा पुढे एक मकार मांडिका, उतरसी समतुका शंभूचिया. राम रमयंती, सर्व जीवाला आकृष्ट करतो, आकर्षण करतो तो कृष्ण. सर्व जीवाचे पाप हरण करतो तो हरी. असा वारकरी संप्रदायाच्या परंपरेमध्ये नाम मंत्र तयार झाला. आणि देवाला ज्या नामाने आकार आलं ते नाम आकार घेऊन आलं. आणि म्हणून ते नाम देव झालं. ते नाम इतकं देवत्वाला जाऊन पोचलं की ज्ञानदेवाला वाटलं की आपल्याला नामदेवाचा सहवास घडावा. इतकी नामाने उंची गाठली. बघा काय श्रेष्ठत्व आहे. माऊलीचा अधिकार तर अधिकारच आहे. अधिकच आकार म्हणून अधिकार. माझं बोलणं कळलं? सामान्य आकार तुम्ही आम्ही, पण अधिक आकार असे माऊली. विठोबाचे पायी मज काय उणे, विठोबाचे पायी मज काय उणे. परिवासनाची मने गिळली माझी, जन्मोनी पाळिलो पोशिलो जयाचा. विकलो काया वाचा मने त्यासी, विकलो काया वाचा मने त्यासी. विठोबाचे पाय आठवले मनी, नामा म्हणे स्वामी विठोबासी पुसा. नामया सखया बाप्पा, तुझा सहवास घडावा असा वाटतो. काय नामाचं श्रेष्ठत्व असेल की ज्ञानाला नामाचा शेजार आवडावा. आणि विद्वानांनी म्हणावं नामात काय. बर का?
ज्ञानाने मागावा शेजार, सहवास मागावा. आणि काल म्हटलं आपल्याला, आळंदीहून येऊन पंढरपूरच्या पांडुरंगाला मागणं मागावं. एक लक्षात आलं का तुम्हाला? माऊलीने शेवटी पसायदान जगाकरता मागितलं आणि स्वतः करता पांडुरंगाजवळ नाम मागितलं. कोणी विचारत असतील की माऊलीने काय देवाजवळ मागितलं असेल? कुठे स्वतः करता मागितलेलं काही दिसत नाही. ते पसायदान जगाकरता मागितलं. पण एक गोष्ट देवाजवळ नामदेव महाराजांनी, ज्ञानेश्वर महाराजांनी जरूर मागितली, आणि ती म्हणजे तुमचा नामा द्या, म्हणजे तुमचं नाम द्या. म्हणून ज्ञानी मंडळींनी विचार करावा. दुसरे एक महान ज्ञानी, ज्यांना माऊलीचा अवतार मानलं जातं, तेही म्हणतात, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमे विण नाही समाधान. एका जनार्दनी प्रेम अति गोड, अनुभवी सुरवाड जाणतील. नाम मागणं म्हणजे भक्ती प्रेम मागणं. तो नाम रस आहे. हे चालतं तेव्हा रस निर्माण होत नाही. पण वाणी जेव्हा रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, आणि रामकृष्ण हरी म्हणत असताना मुखामध्ये जो ओलावा तयार होतो ना, तोच भक्तिरस. तो खरंच प्रेमरस आहे. तो ओलावा आहे तुमच्या तोंडाला आलेला. पण तो विषयाचा ओलावा नाही, तो कोणत्या रसाचा ओलावा नाही. कोणत्या रसापासून निर्माण झालेला ओलावा कालांतराने संपून जातो. पण नाम घेताना जो ओलावा निर्माण होतो, तो ओलावा हृदयापर्यंत जाऊन भिडतो. आणि हे जेव्हा नामदेवरायांच्या अंतःकरणामध्ये प्रगट, माऊलींच्या अंतःकरणामध्ये प्रगट झालं, विठोबाचे पायी मज काय उणे. माऊली, तुम्ही म्हणता की तीर्थयात्रेला चला, पण काय करू मी येऊन? हो, कुठली तीर्थ, कुठली यात्रा? नाही रे बाबा नामया, नामदेवराया, मला असं वाटतं तुमचा सहवास घडावा. बघा, ज्ञान विनवणी करतय नामाची, ज्ञान विनवणी करतय, आणि नाम ज्ञानाचं पाय धरतय. काय भक्ती संगम आहे हा, खरा प्रीती संगम. ज्ञानाचा आणि नामाचा या तीर्थयात्रेच्या निमित्ताने प्रीती संगम घडून आला. नामा म्हणे स्वामी विठोबासी पुसा. स्वामी, आपण विठोबाला पुसा, आमच्या हातात काय आहे? ज्ञानदेव म्हणे भला भक्तराज, कळले गौप्य गुज सर्व तुझे. धीराणी चतुर सर्वस्वे उदार, साजे तुझ अधिकार प्रेम भक्ती. मला तुझा गुप्प गोव्यात ठेव, कळलावर का, कळलावर का, कळलावर का? आता विठोबाला विचारा म्हणणारा आहे का नाही देव? बोलतो का न बोलतो? तुम्हाला दिसत नाही, कारण तो खोळबुंथी घेऊन उभा आहे. तुमचं खोळीवर लक्ष जातं. संतांच्या त्या खोळीत, त्या आतली जी भक्तिप्रेमाची खोली आहे, तिथे लक्ष जातं. धन्य तू संसारी भक्त भावशीळ, साधिले तुवा केवळ प्रेम सुख. परवाच्या प्रवचनातून, कालच्या प्रवचनातून प्रेम सुखावरच बोलतोय मी, की बाकीची सुख ही विषयाची सुख आहेत, वस्तूची सुख आहेत, व्यक्तीची सुख आहेत,
पण प्रेमाचं सुख जेव्हा माणसाला मिळतं तेव्हा त्या प्रेमाच्या सुखाकरता जगावंसं वाटतं, आणि ते जर मिळालं नाही तर मरावंसं वाटतं. असं जे ते प्रेमसुख. आणि म्हणून काल शेवटी कीर्तन प्रवचन संपताना सगळे तुम्ही डोळे पुसत पुसत गेला घरी. एकही डोळा असा नव्हता की ज्याच्यातून प्रेमाश्रू आले नाहीत. एकच कौतुकाचा भाग त्याच्यातून होता. सगळे प्रेमामध्ये भिसून ओले चिंब झाले. रोगी अनावार्तता व्याख्यान नव्हे परमार्था, भगवत प्राप्ती चित्ती व्यथा ते अर्थता परमार्थी. व्यथा ही भक्ती आहे, लक्षात घ्या. व्यथा ही भक्ती आहे. बाळाला हातावर घेऊन आईचा हात अवघडतो, दुखतो, पण त्या दुखण्यातला जो आनंद आहे तो हात मोकळा सुटण्यात नाही, व्यथेतला आनंद. माझं बोलणं कळलं का? अशी घेऊन असते, हात भरून येतो तिचा. मग ती म्हणते सुद्धा किती रे छळशील. मग ह्या हातावर ह्या हातावर घेते, मग ह्या हातावर ह्या हातावर घेते. मग नवरा म्हणतो दे, ते म्हणते येत नाही. काय गंमत असते. मी नाही. अरे ये रे, मी नाही, तिचा हात दुखतोय. नाही, छळशील रे मला, असं म्हणून त्याला जवळ घेईल. आणि एक लक्षात घ्या, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, दुखत असताना सुद्धा, पेलत नसताना सुद्धा ते मूल जर बापाकडे गेलं तर आईला तितकं आवडत नाही. बघा कसं आहे, तुम्हाला पटणारच सांगायचं, दुसरं काय सांगायचं. काय आवडत नाही हो. आता हात दुखतोय, घेतलं तर काय बिघडलं, आता तू शंक करतो ते हात दुखतोय, जाऊ दे की. नाही आवडत, नाही आवडत. हीच तर भानगड आहे सगळी आयांची. आणि ही जी भानगड तुम्ही लावून घेता ना, मग घरात मुहूर्तावर भानगड आणता आणि मग ओरडत बसता. आता तिने कडेवर घेतल्यानंतर ते तरी खाली कचरा उतरेल. लहानपणी आई बाहेची पिसे, तारुण्य दसे स्त्री मांसा ते भुले. नाथ महाराज लिहितायत, रंगलेला माणूस संसारातला नाही का, बाळ दशेमध्ये आई बाई ते भुले, तारुण्यावस्थेमध्ये स्त्री आहे. लक्षात घ्या, अवघड आहे हे सगळं. पण एक आहे, ती व्यथा जरी झाली तरी ती खाली ठेवत नाही, कारण त्या व्यथेमध्ये सुद्धा प्रेम सुख आहे. जे आता कळलं का तुम्हाला मी काय म्हटलं ते? भगवत प्राप्ती चित्ती व्यथा ते अर्थता परमार्थी. ही जी अर्थता आहे ती वैशिष्ट्यपूर्ण अर्थता आहे, ती व्यथा आहे. म्हणून लक्षात ठेवा, ज्याला प्रेमाची व्यथा कळेल. माझा नागपूरला मोठा कार्यक्रम झाला होता आणि एक वारकरी संप्रदायातले मोठी कीर्तनकार व्यक्ती तिथे होती आणि असाच काहीतरी विषय चालला होता. ते म्हणाले, बाबा महाराज, आज मी नवीन अर्थ ऐकला की भक्तीचा अर्थ व्यथा ही भक्ती. आज म्हणे काय खोली गाठली आपल्या भक्तीने. अहो म्हटलं, वारकरी संप्रदायामध्ये हेच सांगितलं. असू दे, वारकरी संप्रदायामध्ये हेच सांगितलं, भक्तीची व्यथा काय आहे. आणि व्यथा कळल्याशिवाय कळणारच नाही. एक मी तुम्हाला सांगतो, कोणतीही गोष्ट सहज प्राप्त झाली तर त्याचं महत्व कळत नाही, पण व्यथेतून जे मिळतं ते चिरकाळ टिकतं. म्हणून व्यथा शब्द, किती शब्द वापरला. बाळांतपणाची व्यथा आहे आईला, म्हणून त्या बाळावर प्रेम आहे. म्हणून त्या बाळावर प्रेम आहे. व्यथेतून निर्माण झालेलं बाळ आहे ते. आई ग, मेले ग, देवा सोडव रे, नको रे. व्यथा माझ्यासारखा आहे नाही. काय हो, कोणासारखा दिसतो? आता काय असतं ते, पहिल्या दिवसाचं पोर, पहिले 2-3 दिवस सगळीच पोरं गोरी दिसतात, पुढे कळतं कसं आहे ते. म्हणजे आफ्रिकन का इंग्लंड.
का मधलं चायनीज पिवळं. पण झाल्यानंतर प्रत्येक बाईला वाटतं अगदी एकदम गोरा पान. अगं पान काय, अजून तुला कळलं नाही कसलं पान आहे. अवघडच आहे एकंदर सगळा प्रकार. पण ती व्यथेतून निर्माण झाल्या कारणाने, म्हणून एक लक्षात ठेवा, वडिलापेक्षा सुद्धा आईला नेहमी व्यथेतून निर्माण झाल्या कारणाने बाळाबद्दल सॉफ्ट कॉर्नर असतो. हे असतं. म्हणजे बाप सॉफ्ट नसतो असा नव्हे. तू बरोबर म्हणली म्हणून आता पुढचं सांगतो. काय बरोबर, काय कळलं तुला? अरे बापाचा फक्त, आईचा फक्त कॉर्नर सॉफ्ट आहे, बाप खालपासून पर्यंत सॉफ्ट आहे. ती जर बरोबर बोलली नसते ते पुढचं सांगितलं नसतं. काय माझं म्हणणं कळलं की आईला फक्त ते, आता मी आमची बाजू मांडणारच ना. शेवटी मी बाप आहे. आईमध्ये फक्त तेवढा सॉफ्ट कॉर्नर आहे, पण बापामध्ये नखापासून केसापर्यंत सॉफ्ट आहे. ते काय आहे, बाप म्हणजे नारळ आहे. कळलं का? वरून कडक, पण त्याचं एकही टाकाऊ नाही. म्हणून देवाला दिला जातो. म्हणून बापाला श्रीफळ म्हणावं. फक्त त्याला आपटून फोडू नका, एवढंच करा. असो, चला जरा पहिली फैर झडली म्हणजे मग तुम्ही मस्तपैकी असता, माहिती आहे मला. आणि इथे काय चाललंय, मोठी मजा आहे इथे. दोघही बापाकडे आलेले आहेत. हे वैशिष्ट्य बघितलं का? अहो, दोघही जगत पित्याकडे आलेले आहेत. यालाही त्यांचंच प्रेम आणि त्यालाही त्याचंच प्रेम. म्हणून आमचे दादा महाराजांना एक अभंग आवडत असे. माझ्या बापे मज दिधले भातुके, माझ्या बापे मज दिधले भातुके, म्हणून कौतुके क्रीडा करी, माझ्या बापे मज दिधले भातुके. असा विश्वाचा जनिता, विश्वाचा मायबाप, आणि दोन्हीही लाडकी लेकरं गेली. देऊनी आलिंगण नामा धरियला करी. ऐका आता, देवनी आलिंगन नामा, कुणी माऊलीने, धरियला करी, वंदियले श्री चरण रज. काय अजून माऊली बरोबर तुकाराम महाराजांची आरती म्हणावी का हा वाद मिटला नाही. तर नामदेव महाराजापर्यंत केव्हा पोचायचे. असो, जाऊ द्या. ऐसा ही होता है. मजा म्हणून सांगितलं. मूळ संतात काय ते बघा. किती श्रेष्ठत्व आहे, किती महत्व आहे. जेव्हा माऊली नामदेवरायाचे हातात धरतात तेव्हा तुमच्या नाही लक्षात आलं, ज्ञानाने नामतत्व हातात घेतलं. ज्ञानाला कळलं, आणि ज्ञान असेल त्यालाच कळतं की नामाशिवाय पर्याय नाही. नामाशिवाय पर्याय नाही हे ज्ञान, आणि आवडीने ते घेणं ही भक्ती. माझं बोलणं समजलं? नामाशिवाय पर्याय नाही ही जाणीव प्रगट होणं हे ज्ञान, आणि ते नाम प्रेमाने घेणं ही भक्ती, आवडीने घेणं ही भक्ती. म्हणून हातात हात घेतला. राऊळा भितरी चला जाऊ वेगे, आज्ञा मागो दोघे तीर्थयात्रे.
नामदेवरायाची तीर्थावळी. मी आयुष्यात सगळंच पहिलं सांगतोय बरं का, तुम्हाला अनेक वेळा सांगितलं. ऐका तुम्ही, तुमचंही भाग्य आहे, माझंही भाग्य आहे. पण फार गोड तीर्थावळी, अतिशय सुंदर. रावळा अभितरी चला जाऊ वेगे. चला आपण देवाजवळ आज्ञा मागू. सत्वर उठोनी आले स्वामी जवळी. मस्तक ठेवी आला चरणावरी. जीवीचा निज भाव सांगे ज्ञानदेव. ऐकोनी पंढरीराव हसिन्नले. हसिन्नले. आपल्या जवळच्याच एखाद्या मोठ्या माणसाने जेव्हा कौतुक करावं तेव्हा आई बापाला बरंच वाटतं. हसतातच ते, खुशीने असतात. ज्ञानदेव वैष्णव मोठा विठ्ठल नामे मुक्त पेठा. महावैष्णव ज्ञानोबारायाने जेव्हा कौतुकाने नामाचं कौतुक करावं तेव्हा त्यातला आनंद काही निराळाच होतो. जीवीचा निज भाव सांगे ज्ञानदेव. निज भाव सांगितला. भाव वरवरचा आणि निज भाव अंतरीचा. वरवरचा जसा भाव दाखवला जातो तसा आत असतोच असं नाही. आणि आतला आणि बाहेरचा एक होतो तो निज भाव. आता बोलणं कळलं? एखाद्या माणसाकडून आपण काम करून घ्यायचं असलं किंवा एखाद्या माणसाची जरूर असेल तर आपण त्याचा भाव दाखवतो वरवर. पण वरवर दाखवतो तसं आत असतंच असं बिलकुल नाही. असं बिलकुल नाही. हे पक्क लक्षात ठेवा. वरवरचं असतं नाही असं काही नाही. वरवरचा भाव आहे. आईच्या पाटल्या पाहिजे असेल तर तो म्हणतो आई तुझ्यासारखी आई जगात झाली नाही. आणि एकदा पाटल्या घेतल्या की पुन्हा बघत नाही. म्हणून मर करून काहीही कार्ट्यानं देऊ नका. तुम्ही म्हणजे माझं ऐकायचं असेल तर त्यांना शिकवा, स्वयंपूर्ण करा, पण आपला हुकूम आपल्या हातात ठेवा. नॉमिनेशन त्यांचं करा, पण ते वर गेल्यानंतर पोरं तुम्हाला म्हणतील आम्हाला पाहिजे तेव्हा नाही मिळालं, गेल्यानंतर काय करायचंय. आम्हालाही पाहिजे तेव्हा मिळालं नव्हतं, करा खटपट. आहे तेव्हा आपल्या हातातलं देऊन मोकळं होऊ नये. ही पोरं नाही तुम्हाला झोळी घेऊन फिरवायला लावली, तुम्ही माझं नाव दुसरं ठेवीन. अशी सध्या रोज शेकड्याने घडतायत म्हणून वृद्धाश्रम वाढतायत. असो, लक्षात ठेवा. हेही माझी प्रवचन नीट ऐका बरं का, आणि आचरणात आणा. उगीच भावनेच्या हारी जाऊन कोणाला जायचंय निघाला का वर. काय नेहमी खेळ खेळताना आपला हुकूम हातात ठेवून खेळ खेळावा आणि असा मारावा हुकुमाने की त्याचा राजा आपल्या दुर्रीने हाणावा. कळलं काय? पण ती दुर्री आपल्या हातात असावी, अशी राखून ठेवावी आणि पूर्वीची सोडून द्यावी. पण त्याचा एका आला की असा हाणावी, त्याला असं वाटतं अरे दुर्रीने हाणला, अरे येड्या हुकूम आहे ना. म्हणून काही काही टायमांना अगोदरच हुकूम टाळून देतात. तुम्ही त्यांच्या नावावर करणं म्हणजे नुसती बिन हुकुमाच्या दुर्या तिर्या हातात ठेवणं. जाऊ द्या, पत्तेही कसे खेळायचे हे तुम्हाला शिकवलं मी. काय आहे हा जीवनाचा डाव आहे बाबांनो, नीट लक्षात ठेवा. जीवनाचा डाव ज्याला नीट खेळता आला हो तो जीवनामध्ये यशस्वी होतो. व्यवहार सांगितला. आता प्रारब्धानुसार सगळं घडतं, हे झालं. काय मग मी सांगतो जे होणार ते होय, ते बरोबर आहे, त्याच्यामध्ये काही चूक नाही. पण व्यावहारिक जगतामध्ये जेव्हा वावरतो थोडं तरी ताळतंत्र असणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून निजभाव काय सांगितला? वरवरचा भाव.
हा निराळा. वरवरचा भाव हा व्यवहारामध्ये चालतो. काय कशाचं आहे नाही, काही नसतं, कुणा कोणाला करायची गरज नसते. जो तो आपला स्वार्थ साधण्याकरता एकमेकाचा सहवास करत असतो. तो स्वार्थ संपला की बाकीचं सगळं, स्वार्थातून अर्थ आला. बर का, परवाच मी सांगितलं, बँकेमध्ये गेलो होतो. अर्थ, बर का, बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये गेलो. अर्थ, स्वार्थ, अनर्थ आलाच म्हणून समजावा. अर्थ, निस्वार्थ, परमार्थ, आणि तिथेच पुरुषार्थ प्राप्त होतो. आणि अर्थ असा आहे की तो स्वार्थ निर्माण केल्याशिवाय राहत नाही. तो वरचा भाव आहे, पण मनापासूनचा भाव, निज भाव. तसं ज्ञानेश्वर महाराजांचा निज भाव काय आहे? नुसता वरवरचा भाव नाही, पांडुरंगाच्या जवळचा नामया म्हणून सहवास नाही. काही वेळेला काही माणसं मोठ्या लोकांच्या जवळची असतात म्हणून त्यांची स्तुती केली जाते, त्यांना बरं वाटावं म्हणून. हिपोक्रेसी, इंग्रजीमध्ये आम्ही त्याला काय म्हणतो? हिपोक्रेट. म्हणजे मनात आहे कारण वरून दाखवतो. अरे काय काय मनात दुसरा आहे पण आतमध्ये काहीतरी वरून दाखवतं निराळं. निज भाव शब्द कसा वापरला बघा. जीवीचा निज भाव सांगे ज्ञानदेव, ऐकोनी पंढराव हसिन्नले. आता पुष्कळाला असं घडतं, काही वेळेला बायका प्रवचनाला येत असतात, मग त्यांना असं वाटतं आपल्या नवऱ्याने सुद्धा यावं. ती सांगते, काय हो प्रवचन, आणि तुम्ही इथे घरी बसता टीव्ही लावून, या की एकदा. काय प्रवचन चालतं, मंडपात जागा नाही. अहो केवढे सगळे, काय केवढी पुरुष मंडळी येतात, आवडीचे येतात, आणि तुम्हाला यायला काय झालं? मग तो येतो, हे मालक बरं का, नमस्कार महाराज, आणि ते पळत सुटतं खाली. त्याला अवघड जातं. काय म्हणजे पाया पडला ठीक आहे, हात जोडले ठीक आहे, पण ते माझ्या नाही पाया पडला, तिच्या पडला, तिला बरं वाटावं म्हणून. काय वेळेला एखाद्या पुरुष येतो, तो बायकोला सांगतो, काय सतत ती फोडणी आमटीन करत बसतीस? हा, अगं जरा चल की, काय प्रवचन चाललेत आणि तुमचं तो पुष्कळ सांगतात. अगं तुला सुद्धा घेण्यासारखं, तू गेलीस ना तर तुला फोडणी कळेल. काय पण नाही ती हे सुद्धा लागतं बरं का. पूर्वजन्माचं सुकृत काहीतरी असेल तर लागतं, नाही तर हेही घडत नाही. अवघड आहे सगळं. म्हणून निजभाव पुष्कळ सांगण्यासारखं आहे. म्हणे तू ज्ञानशील चिद्रूप केवळ, सबाह्य निर्मळ स्फटिक दैसा. काय वर्णन करतायत बघा गोड. पांडुरंग माऊलीचं वर्णन करतायत. म्हणे तू ज्ञानशील चिद्रूप केवळ, सबाह्य निर्मळ स्फटिक दैसा, सहज तीर्थरूप तुची निरंतर, असता हा विचार काय करीसी. माऊलीने सांगितलंय, जयाचे नाव तीर्थरावो, जयाचे नाव तीर्थरावो, तीर्थांचा रावो, तीर्थांचा राजा. ते तीर्थ ते क्षेत्र जगितेच पवित्र, भक्ती कथेसी मैत्र दया पुरुषा. ते तीर्थ ते क्षेत्र, कोण? ते तीर्थ आहे. वर्णन करताना संताचं कसं केलं जातं? तीर्थ. म्हणून इथे काय म्हणतात? अरे तीर्थांचा राजा आहेस तू. तीर्थांचा तू राजा असताना भागीरथी इच्छा करते की तुझ्यासारखे चरण आमच्या पात्रामध्ये येऊन पडले, नदीच्या पात्रामध्ये येऊन जर पडले तर आमचं पाप धुवून जाईल. असा ज्ञानराजा, एवढा मोठा तू तीर्थराव आहेस, तीर्थांचा राजा आहेस, आणि असा असताना तू तीर्थाला जातोस. एरू म्हणे स्वामी, बोलिली ते बरवे, परिसार्थक करावे देहाचे या. स्वामी आपण बोललात ते खरं आहे, पण मला काय वाटायला लागलंय की देहाचं सार्थक म्हणजे माऊली देहाचं सार्थक करण्याकरता आले होते काय? मागील या जन्मी मुक्त झालो,
याच्यामध्ये दोन अर्थ केले गेलेले आहेत. मागील या जन्मी मुक्त झालो तर पुन्हा आकार घेऊन का आला, हा वेदांत शास्त्रात बसत नाही. मुक्त झाला तर जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्त झाला. नीट समजून घ्या, इथे ज्ञानबाची मेघ आहे. मग अर्थ कसा केला गेला, मागील या म्हणजे याच्या मागून येणारा जो जन्म आहे त्याच्यातून मुक्त झालो. काही गरज आहे का? आता म्हणणं कळलं? नाही नाही, मागच्या जन्मी मुक्त झालेला आहे. आता जो आलोय तो भक्ती प्रेमा करता अवतार घेतलेला आहे. आता मुक्त होण्याचं शिल्लक राहिलं नाही आणि जन्म मरणाच्या फेऱ्यात सुद्धा अडकलो नाही. मागील या जन्मी मुक्त झालो, मागेच मुक्त झालोय. एवढा उलट सुलट अर्थ करण्याकरता काही हरिपाठ नाही आहे. माझं बोलणं समजलं? कशा करता सांगितलं मी? मागील या म्हणजे याच्या मागून येणारा. अरे याच्या मागून कशाला आलो तेव्हाच? अरे मुळीच मुख्य नाही बद्धता, ते तर कैची आणली मुक्तता. बद्ध असेल तो मुक्त होतो. आम्ही परिपूर्ण जसा असेल तसे मुक्त आहोत. मागेही मुक्त होतो, आताही मुक्त आहोत आणि पुढेही मुक्तच आहोत. म्हणून बद्ध असेल त्यांनी मुक्त व्हावं. आम्ही मागच्या जन्मीच मुक्त झालोय. फक्त मग ह्या खटपट कशा करता? तुझी सेवा करीन मनोभावे. अरे पांडुरंगा, तुझी सेवा करण्याकरता आकार घेऊन आलो. बाकी काय आता ते मुक्ती बिक्ती किंवा देह, हा, पण इथे कौतुकाने बोलतात. करावे स्परिक सार्थक करावे देहाचे, म्हणजे साध्या माणसासारखं बोलतात बरं का. काय हो, सध्या गुरुवार बिरुवार मनुष्य जन्माला येऊन काहीतरी करावं. उपास तापा तीर्थ यात्रा देव धर्म. काय सकाळी उठून असं ते पळी पंचपात्र घ्यावं, 5 पात्र ते पंचपात्र घ्यावं. नाही तर ते 4 असतात ना, त्याला हळदी कुंकू. ते त्या देवीच्या डोळ्यात जातंय. माझ्यावर तुम्ही कोणी रागवत नाही ना? म्हणजे मला बरं वाटतं. उगीच रागवलं म्हणजे काय? अहो काय ते हळदीचा हात. आता मला सांगा, एकात बुक्का, एकात हळद, एकात कुंकून, एकात अक्षता. आता ते काही काही टायमाला ते कुंकोपाचा हातच देवाकडे जातो, आईसाहेबाकडे बुक्का जातो. उलट सुलट घडतं आणि त्याच्यात पुन्हा ते गुळ नाही तर साखर. अरे 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 अरे, ते देवाकरता नसतं, मुंगळी आणून सोडता देवाजवळ तुम्ही. इतका त्या देवाला घाण करून टाकायचं. एक मी तुम्हाला सांगू, देवाला जर काही व्हायचं असेल तर हात जोडून नतमस्तक होऊन व्हा. बस पुष्कळ झालं. मनोभावाने नमस्कार केला, पुष्कळ झालं. पण माणसानं असं वाटतं असं काहीतरी व्हावं. अरे काय व्हावं? तुझं मन व्हा, तुझी बुद्धी व्हा, तुझं चित्त व्हा. आणि नुसतं वाहू नकोस तर प्रेमाने व्हा. देवाचे द्वारी क्षणभरी एक क्षण प्रेमाने उभारा. प्रसंगे नामयाचे संगती सुख घ्यावे, म्हणून ज्ञानदेवे धरिले चरण. असं वाटतं नामदेवरायाच्या संगतीमध्ये संगतीचं सुख घ्यावं. काही काही लोकांची अशी संगत असते ती की संगत दुःख देते. संगत अशी असते की आयुष्यभर ती संगत सोडून जाऊ नये असं वाटतं. हसोनी पंढरीनाथ पाहे नाम्याकडे, म्हणे नवल केवडे भाग्य तुझे. आनंद वाटला हो. एखाद्याला अगदी हार्वर्ड युनिव्हर्सिटीची स्कॉलरशिप मिळावी, फ्रीशिप मिळावी. माझा आई बाबा, आमचा मुलगा इज गॉन टू हार्वर्ड, ऑक्सफर्ड, कोलंबिया युनिव्हर्सिटी. काय त्या आई बापाला आनंद वाटतो. तसं सर्व युनिव्हर्सिटीचा डीन ज्ञानेश्वर महाराज, अध्यात्म विद्येच्या मंदिराचे डीन प्रमुख, आणि ते जेव्हा येऊन म्हणतात माय डिअर पांडुरंग, एवढं गिव्ह अस युअर नामा.
देव खुश झाले. ते म्हणले नो ऑब्जेक्शन, नो ऑब्जेक्शन. मी हार्वर्ड युनिव्हर्सिटी सांगतोय. नो ऑब्जेक्शन. बट माय डिअर माऊली, डू यू नो माय फिलिंग्स? आता इथून पुढे फिलिंग सुरू होतील. मला काय वाटतंय, माझ्या हृदयात काय वाटतंय, तुम्ही घेऊन जाता याचा मला आनंद आहे. तुमच्यासारखा तत्ववेत्ता ज्ञानियांचा राजा जेव्हा माझ्याकडे येतो, नामाला मागतो, मला किती आनंद झाला. पण काय सांगू, ऐसे भाग्य जेणे सर्वस्व साधावे, तरीच जन्मा यावे विष्णुदासा. अरे विष्णुदासा, नामया, अरे तरीच जन्मा यावे. अरे असं भाग्य माऊलीने मागून घ्यावं. जावे स्वस्तिक्षेम, यावे शीघ्रवत. पुढचं बघितलं का, गो अँड कम. बघा एका शब्द कसे जोडून शब्द. जावे स्वस्त क्षेम पण यावे शीघ्रवत, करावे स्वहित कळेल तैसे, जाण पण लवकर परत ये. हे बघा आता ही फिलिंग सुरू झाली. जे हृदयामध्ये प्रेमाचा पाझर, बर का, सगळा जो प्रेमाचा पाझर प्रगट होत होता तो जरा प्रगट झाला, बर का. काय वाटतंय, असं असं सुरू झालं. शीघ्रवत, लवकर ये, लवकर ये. आता मला सांगा, मुलं शाळेला जातात, तुम्हाला त्यांचा घरी यायचा टाइम माहिती असतो ना, आहे का नाही माहिती? पण निघताना सांगता लवकर ये. म्हणजे 2 पिरियड बुडवून घरी ये का लवकर? नाही, म्हणजे शाळा बुडून घरी लवकर ये का? नाही, माहिती असतं आपल्याला तो येणार आहे, 4 वाजता येणार, तर लवकर या, लवकर ही फिलिंग. हे अंतःकरणामध्ये जे प्रेमाचा एक अवस्था प्रगट होते त्याचं दर्शन आहे. ते कसं घडतंय ते बघा. फक्त आपण एकच करायचं, ते नेमके शब्द टिपले पाहिजेत, तेव्हा त्याच्यातली ती आतुरता, त्याची ओढ, त्यातलं प्रेम कळेल. सर्वभावे आमचा विसर न पडावा. अरे 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 अरे, जगातल्या चमत्कारापैकी एक महान चमत्कार आहे हा. महान चमत्कार. सर्व संत सांगतायत देवाचा आठव करा, आणि देव नामदेव महाराजांना सांगतोय सर्व भावे आमचा विसर न पडावा, लोभा असो द्यावा मजवरी. क्या बात आहे, खरंच आहे. काय आश्चर्य आहे नाही? किती संत वचन, साखरेत घोळलेली वचन आहे ती. अनंत कोट ब्रह्मांड नायक कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम, ज्या भगवंताची शक्ती आहे त्यांनी म्हणावं, नामया विसरू नको मला. काय सायास केली असतील, काय भक्ती केली असेल, आणि त्या भक्तीचं स्वरूप तरी काय असेल. म्हणून म्हणाले, हे दुजी ना तिजी, पहिली ना सरती, हे साधकांची साधन भ्रांती, बहुधा भक्ती मद नाही. पहिली अर्थार्थी जिज्ञासू कोणची ते दे सोडून म्हणे, भक्तीला नंबर नाही. कोणच्या बाजूनी बिलगलं म्हणजे आईला खरं बिलगलं, कुठूनही बिलगलं तरी आईला बिलगलं. आणि त्या बिलगण्यातला जो एक प्रेमाचा स्पर्श आहे तो अलौकिक आहे. म्हणून श्रवण का अर्चन का दास्य सख्य कसई, नवे नवे स्नेहे द्वेषे अथवा वैरे कशाई. म्हणून देव सांगतायत, सर्वभावे आमचा विसर न पडावा, लोभा असो द्यावा मजवरी, परियेसी ज्ञान राजा, बोले जगजीवन तू तव सर्वज्ञ सुखमूर्ती. आमचा विसर पडून देऊ नका. परवाच सांगितलं ना, एक आमच्या हृदयाचा ठोका, दुसरा आमचा श्वास. असे दोघं आणि दोघंही निघाले. ठोकाही निराळा आणि श्वासही निघाला. काय करावं? परियेसी ज्ञान राजा, बोले जगज्जीवन
तू तव सर्वज्ञ सुखमूर्ती, परी एक मागणी आहे तुझ प्रती, आठवण चित्ती असो द्यावी. आम्ही अभंग म्हणतो, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, किंवा माझी सांगा काकुलती, अनाथ अपराधी पतित आगळा. हे आम्ही म्हणतो, संताला सांगतो. आणि इथे देव म्हणतोय, माझी आठवण करा, माझी आठवण करा. काय गोड अभंग आहे तो, आम्हाला पण बघायला पुरसत नाही. आम्ही ठराविक लिंकने चाललेलो असतो. जरा बघा संत वाङ्मय किती गोड आहे. राहेना आता तुमच्या संगे, हेची मागे भक्तासी. नळोबार आहे. राहेना आता तुमच्या संगे, हेची मागे भक्तासी, हेची द्याता उदारपणे. जरा उदार व्हा आणि मला हे द्या, मला तुमच्याजवळ राहू द्या, मला तुमच्याजवळ राहू द्या. काय भाग्य आहे खरंच. त्यांचं घडलं असेल ते घडलं असेल, पण आपल्याला वाचायला ऐकायला मिळतं, हे आपलं भाग्य आहे. आपण देव आहे का नाही याची चर्चा करतोय, आणि इथे जे चाललंय ते देव म्हणतोय मला विसरू नका. काय लेवल हो. नाही नाही, हा विचार करून बघा तुम्ही, कोणच्या उंचीचा परमार्थ आहे हा. ही उंचीच लक्षात येत नाही, म्हणून वारकरी संप्रदाय गबाळ्याचा म्हटला जातो. अरे कळत नाही, हाच तुझा गबाळपणा आहे, त्याला आम्ही तरी काय करावं. तुला कळत नाही. अरे किती उंची गाठली या परमार्थाने ज्ञानोबा तुकोबाच्या, किती उंची, कुठच्या कुठे उंची गाठली, की देवाने म्हणावं मला विसरू नका. आश्चर्यकारक आहे सगळं हे. हे कृपेचे, आता बघा, हो हो हो, हे कृपेचे पोसणे माझे आवडते, क्षण जीवा परते न खरी कदा. देवाचा कंठ भरून आला. माऊलींना सांगतायत, माऊली हे माझ्या कृपेचं पोषण आहे. म्हणजे कळलं का, काही माणसं अन्नावर पोसली जातात, काही सत्तेवर पोसली जातात, कुणी कुणाच्या जीवावर पोसलं जातं, पण माझा नामा कृपेवर पोचलेला आहे. माझा नामा कृपेवर पोचलेला आहे. आणि ती एरा गबाळाची कृपा नव्हे तर पांडुरंगाची कृपा आहे. मला तर असं म्हणायचंय तुम्हा सगळ्यांना, तुम्ही जर नाम घेत असाल तर तुम्ही सुद्धा माझ्या पांडुरंगाच्या कृपेवरच पोचलेले आहात. याच्याशिवाय पर्याय नाही, पर्याय नाही. लक्षात ठेवा. म्हणून घेत चला, म्हणून घेत चला. रा आणि मग अशीच कुठेतरी विषय आला. मला म्हणाले राम म्हणजे काय. म्हटलं रा म्हटलं की तोंड उघडतं, आणि म म्हटलं की मिटतं. रा म, रा म्हणून तोंड उघडलं की सगळे विकार बाहेर जातात, आणि विकार बाहेर गेले की मन तोंड बंद होतं. मग हे कवडासारखं आहे. म्हणून राम काय करतो, तोंड उघडल्यानंतर आहे ती विकार बाहेर फेकून देतो. आणि मकार काय करतो, तर नको ते एकदा बंद झाल्यावर आतमध्ये कुणाला शिरून देत नाही. श्रीराम राम 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 राम, श्रीराम राम 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 राम. आणि असं नाम प्रिय, असं नाम प्रिय. म्हणून लक्षात घ्या काय सांगतायत. हे कृपेचे पोसणे माझे आवडते. आवडतं म्हणजे काय. ताटात सगळ्या जिन्स असतात, पण त्याच्यातली एक आवडती असते, आणि त्या आवडत्या वस्तू बरोबर माणूस जेवतो. बरोबर आहे ना. काय काही वेळेला मुलांना एखादी भाजी आवडत नाही, काय केलं, मला नको तुझी भाजी. अरे मग काय खा, दुसरं काहीतरी घे. नाही मला तूप साखर दे.
मग त्या भाजीकडे तो बघत नाही, तूप साखरण पोळी नाही ते केळाचं शिकरण, मस्त जेवतो तो. मला काही नको म्हणा, नुसती आमटी पाहिजे, मग ते आमटीवर जेवतो. म्हणजे ताटात जरी भरलेला असेल तरी आमटी थोडीशी. तसंच लाखोनी भक्त आहेत, पण नाम माझ्या आवडीचं नाही. कळते का मी काय सांगतोय तुम्हाला? काय आता एवढ्या ह्या बायका बसलेल्या आहेत, प्रत्येकाकडे असतील 20-25 लुगडी तरी नक्कीच, या पुढे बसलेल्या तरी नक्कीच असतील. खुश झालाय त्यांना, बरं वाटलं. म्हणजे महाराजांनी आम्हाला 1-2च्या कॅटेगरीमध्ये न घालता सहज 25-30 लुगडी तर सहज असतील. काय पण एक आहे ना, त्याच्यातलं एखादं इतकं तुमच्या आवडीचं असतंच ना. हे ह्यानी घेतलेलं, हे ह्यानी घेतलेलं, पण हे मी आवडीने जाऊन आणलेलं. काय आवडीचा भागच निराळा आहे हो, आवडीचा भागच निराळा आहे. आवडीची वस्तू, आवडीची व्यक्ती, आवडीचे पदार्थ, आवडीचं राहण्याचं ठिकाण, आवडीची बसण्याची जागा कोणीही सोडत नाही. कठीण आहेत माणसं. माझी अशी नजर फिरली की मला कळतं हा इथे असलाच पाहिजे, गॅरंटेड. काय इथल्या खुर्च्यापासून आज मी रोज बघतो इकडे इकडे सगळे अगदी जिथल्या तिथे ही पुढची ती बसलेली आहेत ना, ती तर असं 1 इंच इकडे इकडे होत नाही, की जणू काही दगडू शेठनी त्यांना चौकोन काढून दिलेला आहे. काय आणि मी तुम्हाला सांगतो, त्यांनी जरी जागा बदलली ना तर त्याला ते कसं तरी होतंय. जागा बदलली, जागा बदलली. मी काय सांगितलं, बसण्याचं ठिकाण सुद्धा आवडीचं, हे वैशिष्ट्य आहे. हा आता मला सांगा, मग एवढं जर आवडीचं तर नाम किती आवडीचं. आणि म्हणून सांगतायत कसं बघा, क्षणजीवा परते न करी कदा. क्षणभर सुद्धा मी नामाला इकडे तिकडे. माऊली माहिती नाही तुम्हाला, नामया माझा देवळात येतो, मला म्हणतो मी घरी जाऊन आंघोळ करून येतो. पण घरी गेल्यानंतर मी 2दा हिला सांगतो, बघ आला का, बघ आला का. नाही तर हाताखालच्यानं पाठवतो तिकडे, विचारून या किती वेळ आंघोळ करताय. प्रभू वाट बघतायत, प्रभू वाट बघतायत. सांगा येतो गंध लावून. अरे नामा इकडे यायचंच ना, मी गंध उगाळून दिला असता. हाच भक्तीतला सुगंध आहे, हाच भक्तीतला सुगंध आहे. फक्त तो घ्यावा आपण. पण आपल्याला देवाचाच गंध नाही तर त्याचा गंध कसा कळावा. आपल्याकडे आहे फक्त नको तिथे डोकं चालवण्याचा दुर्गंध, एवढंच आपल्याकडे आहे, याच्यापेक्षा दुसरं काही नाही. पण जेव्हा तो सुगंध सुटतो बघा कसं पडतो बघा. परित्वा साकडे घातले सर्वथा, दाटले अवस्था हृदय माझे. नामा माझ्या आवडीचा आहे. पहिल्यांदा देतो बितो सगळं बोलले, फार भाग्य तुझं, फार चांगलं सगळं, एवढं कोणाला मिळत नाही, तुला चान्स आला, जा बाबा. हे सगळं झालं. आणि पुढचं कसं आहे बघा. माऊली हे सगळं बरोबर आहे तुमचं. परित्वा साकडे घातले सर्वथा, वाटले दाटले अवस्था हृदय माझे. माऊली माझं हृदय भरून आलो. नाम कसं देऊ, नाम तसं देता येत नाही. तुम्ही तुमच्या आवडीने घ्यावं लागतं, तेव्हा ते दिलन घेतलं म्हणावं. हो बघा पुढे. आरुष साबडे नाम माझे वेडे. माझा नाम वेडा आहे, वेडा आहे. एखाद दिवस ना माऊली माझ्या ताटातली भाकरी मी सारतो त्याच्या ताटात, तेव्हा जेवतो, जेवत सुद्धा नाही. भाबडा आहे माझा नामा, भाबडा आहे माझा नामा. एखादी मुलगी असते माहेरी असताना,
दोघी मायलेकी एका ताटात जेवतात, सवय असते तिला. मग त्या मुलीला अशी सवय असते की मायलेकीने ताटात जेवायला बसायचं आणि जेवता जेवता आईने जेवल्यासारखं करायचं आणि त्या मुलीपुढे सारायचं. मुलीपुढे सारायचं, तिने जेवल्यासारखं करायचं आणि तिने सारायचं आणि मग तिने जेवायचं. आणि एक दिवस ती नांदायला निघाली. मग ती सांगते, आज 18-20 वर्षाची झाली पण माझ्या ताटात जेवली बरं का. मी तुझ्या पुढे सारत होते. अरे तिच्या जेवणावर लक्ष द्या, जेवणावर लक्ष द्या. भाबडी आहे माझी पोर, माझ्याशिवाय जेवत नाही. तसं माझा नामा विठूशिवाय राहत नाही, माझा नामा माझ्याशिवाय राहत नाही. बघा जरा काळजी घ्या. नवऱ्याला सांगते लक्ष ठेवा तिच्यावर. तिला असं एकटं जेवायची सवय नाही, जरा लक्ष घाला. ती जेवलं म्हणेल असंच 20 वर्ष म्हणत आले आणि माझं पोट भरलं म्हणून 3 चौथ भाकरी पुन्हा खाल्ली. अशी सवय आहे. तसं माझ्या नामाला सवय लागली आहे. साबडा आहे, वेडा आहे. आणि असं साबडा आहे म्हणून कुणाला घेता येतं, असं वेडा आहे म्हणून कुणीही घेता येतं. अरे बाप, आणि टाइम झाला. बर. तान भुकतो हा जाणावी जीवीची, मज चिंता याची थोर वाटे. जसं सांगितलं तसा दृष्टांत पुढे आलाय. माझ्या नामाची तहान झाला, माझ्या नामाची भूक जाणं. नामाला प्रेमाचा ओलावा लागतो आणि नामाची तहान त्या ओलाव्याने भागते, हे सांगतायत. तान भूक तुम्ही तुवा जाणावी जीवीची, मज चिंता याची थोर वाटे. असं नामाच्या ताटामध्ये देव जेवत होते आणि देवाच्या ताटामध्ये नाम जेवत होते. त्यामुळे त्या नामाचा प्रवाह अखंडपणे 1000 वर्ष वाहत आपल्या या मंडपापर्यंत आला. म्हणून खालून भिजलेला आहे. वरून किती जरी सुकलेलं असलं तरी खालची जमिनीत ओलावा आहे आणि म्हणून तो तुमच्या माझ्या चित्तातून प्रगट होतो. हा भक्तीचा ओलावा आहे, हा प्रेमाचा ओलावा आहे.